नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण PHP सेटअप, सॅम्प इन्स्टॉलेशन आणि फर्स्ट PHP प्रोग्राम करायला शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण PHP ला MySQL डेटाबेस सोबत कसे कनेक्ट करायचे हे अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण बिगिनर फ्रेंडली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी XAMPP कंट्रोल ओपन करून घेऊ. XAMPP कंट्रोल पॅनल ओपन झाल्यानंतर Apache सर्व्हर स्टार्ट करायचा आहे. MySQL स्टार्ट करायचा आहे. MySQL स्टार्ट झाल्यानंतर ऍडमिन टॅबवर ऍडमिन बटनवर क्लिक करायचं आहे. आता इथे सर्वप्रथम आपल्याला डेटाबेस क्रिएट करायचा आहे. त्यासाठी इथे न्यू बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक डेटाबेसचं नाव टाकायचं आहे. तर माझ्या डेटाबेसचं नाव मी टाकतो PHP ट्युटोरियल. PHP ट्युटोरियल टाकल्यानंतर क्रिएट बटनवर क्लिक करा. क्लिक झाल्यानंतर डेटाबेस क्रिएट झालेला तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर आपण VS कोड ओपन करून घेऊ. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की htdocs मध्ये आपण एक PHP लेक्चर्स म्हणून फोल्डर बनवला आहे. त्यातच आपण आता डेटाबेस कनेक्शन करणार आहोत. त्यासाठी न्यू फाईलवर क्लिक करा आणि नवीन फाईलला नाव द्या. मी माझ्या फाईलला database.php नाव दिलेलं आहे. फाईल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम कोड लिहिण्यास सुरुवात करायची आहे. PHP ची ओपनिंग केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपण आपला कोड कोणत्या सर्व्हरवर रन होणार आहे त्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायचा आहे. $host या नावाचा मी व्हेरिएबल घेतलेला आहे. तर त्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला आपल्या सर्व्हरचं नाव एंटर करायचं आहे. तर माझ्या सर्व्हरचं नाव आहे लोकल होस्ट. त्यानंतर आपल्याला एक युजर नावाचा व्हेरिएबल घ्यायचा आहे आणि त्यात युजरचं नाव टाकायचं आहे. तर XAMPP साठी रूट हे युजर नेम डिफॉल्ट असतं. त्यानंतर पासवर्ड नावाचा एक व्हेरिएबल घ्यायचा आहे. XAMPP साठी पासवर्ड हा डिफॉल्ट एम्प्टी असतो, म्हणजे पासवर्ड काहीच नसतो. त्यानंतर डेटाबेस नावाचा एक व्हेरिएबल घ्यायचा आहे. आपल्या आता डेटाबेसचं नाव द्यायचं आहे. आपण जिथे डेटाबेस क्रिएट केला आहे हा PHP ट्युटोरियल, तोच डेटाबेसचं नाव आपल्याला ते टाकायचं आहे. हे जर नाव सेम टू सेम आलं, सेम टू सेम आपण एंटर केलं कोड मध्ये, तरच आपलं कनेक्शन सक्सेसफुल होणार आहे. एवढा कोड झाल्यानंतर आपल्याला खाली परत एक व्हेरिएबल घ्यायचा आहे.
कॉन नावाचा व्हेरिएबल घेतोय. तुम्ही तुमच्या मनाने काहीही घेऊ शकता. त्यानंतर PHP मध्ये MySQL अंडरस्कोर कनेक्ट हे बिल्ट इन फंक्शन आहे. ते आपल्याला घ्यायचं आहे. MySQL li अंडरस्कोर कनेक्ट. त्यानंतर आपल्याला आपण जे वरती व्हेरिएबल डिक्लेअर केले आहे ते व्हेरिएबल घ्यायचे आहे. व्हेरिएबलचे नाव घ्यायचे आहे. $host $user $password $database. हे व्हेरिएबल घेतल्यानंतर सेमिकोलॉन द्यायचा. तिथपर्यंत कोड सगळा बरोबर झालेला आहे. परंतु आपण आपला डेटाबेस कनेक्ट झालेला आहे किंवा नाही हे समजण्यासाठी आपल्याला कंडिशन घ्यावं लागेल. त्यासाठी आपण इफ कंडिशन मध्ये आपण जो व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे is कॉन तो डॉलर तो व्हेरिएबल घेऊया. ओपन ब्रॅकेट. यानंतर आपल्याला डेटाबेस कनेक्शन जर सक्सेसफुल झालं तर त्यासाठी आपल्याला एक मेसेज प्रिंट करायचा आहे. त्यासाठी आपण इको डबल कोड कनेक्शन सक्सेसफुल असा मेसेज प्रिंट करूया. त्यानंतर आपण एल्स घेऊ. एल्स ला ओपन क्लोज ब्रॅकेट मध्ये इको मध्ये कनेक्शन फेल्ड असा मेसेज टाईप करू. त्यानंतर आपण क्वेश्चन मार्क PHP चा क्लोज. तर आपला प्रोग्राम पूर्ण झालेला आहे. आपण सेव्ह करून घेऊ. प्रोग्राम रन करण्यासाठी आपण लोकल होस्ट त्यानंतर आपल्या फोल्डरचे नाव त्यानंतर आपल्या फाईलचे नाव. आता एरर आलेला आहे परंतु हा एरर कॉमन आहे कारण इथं माझा पोर्ट नंबर आहे. तुम्ही तर कोणत्या पोर्ट नंबरवर आपला डेटाबेस रन होत आहे ते पाहू शकता. मी माझ्या केसमध्ये माझा पोर्ट नंबर चेंज केलेला आहे. 4306 केलेला आहे. परंतु डिफॉल्ट पोर्ट नंबर हा 3306 असतो. जर 3306 असेल तर इथे पोर्ट नंबर लिहायची काही गरज नाही. परंतु माझ्या केसमध्ये माझा पोर्ट नंबर 4306 आहे. त्यामुळे मला इथे पोर्ट नंबर लिहावा लागेल. पोर्ट नंबर डिक्लेअर केल्यानंतर रिफ्रेश करू. कनेक्शन सक्सेसफुल याचा अर्थ आपला डेटाबेस शी कनेक्शन सक्सेसफुल झालेला आहे. या कोड मध्ये लोकल होस्ट म्हणजे आपलं सर्व्हर आहे. कोणत्या सर्व्हरवर आपला प्रोग्राम रन होत आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या लोकल होस्टवर प्रोग्राम रन होत आहे. त्यानंतर रूट म्हणजे डिफॉल्ट युजर नेम असतो डेटाबेस. पासवर्ड हा डेटाबेस MySQL XAMPP मध्ये हा एम्प्टी असतो. त्यानंतर PHP ट्युटोरियल हा आपल्या डेटाबेसचं नाव आहे. आणि आपण पाहिलं डेटाबेस कसा क्रिएट करायचा ते. जर कनेक्शन नाही झालं तर तुम्ही पुढील प्रमाणे तुमचा प्रॉब्लेम फिक्स करू शकतात. Apache सर्व्हर चालू झालेले आहे का नाही किंवा MySQL चालू झालेला आहे का नाही, डेटाबेसचं नाव बरोबर आहे का नाही, त्यानंतर युजर नेम रूट आहे का, युजर नेम डिफॉल्ट रूटच असतं, पासवर्ड हा रिकामा आहे का, असं तुम्ही एरर हे कॉमन एरर आहेत त्याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता. तर आपला डेटाबेस हा
सक्सेसफुल कनेक्ट झालेला आहे. आपण पुन्हा एकदा काहीतरी मिस्टेक करून बघूया. डेटाबेसचं नाव चुकून बघूया. तर मी डेटाबेसचं नाव मुद्दाम चुकवलं आहे. रिफ्रेश करू. तर इथे प्रॉब्लेम दाखवतोय डेटाबेस कनेक्ट अननोन डेटाबेस PHP ट्युटोरियल 1. परंतु आपण त्यानंतर बरोबर करून बघूया. डेटाबेस कनेक्शन डेटाबेसचं जर नाव चुकलं तर अननोन डेटाबेस असा एरर येतो आपण. तर मित्रांनो, आज आपण PHP ला MySQL डेटा सोबत सक्सेसफुल कनेक्ट करायला शिकलो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डेटाबेसमध्ये टेबल तयार करून डेटा इन्सर्ट करणार आहोत. धन्यवाद.